नमस्कार, मी सुबोध मयूरे. आजच्या आपल्या मुद्द्याच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत. आपण दररोज बघतो की दैनंदिन जीवनात आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या ताणतणावाखाली आपण राहत असतो किंवा त्याला सामोरं जावं लागत असतं. त्यात अनेक जणांना त्यावर मात करण्यात यश येतं, काही जणांना अपयश येतं. मग ते क्रिकेटचं मैदान असो, कुठल्याही खेळाचं मैदान असो, आपलं कार्यालयीन जागा असो, जिथे वेगवेगळे टार्गेट्स त्यांचा आपल्याला पाठलाग करावा लागतो, किंवा अगदी आपलं घर असो, राहतं घर, जिथे असे काही कठीण प्रसंग असतात ज्यावर मात करणं अनेकदा शक्य होतं, अनेकदा अशक्य होतं. पण परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. हे सगळं सांगण्याचं कारण काय? तर यावर जो यशस्वीपणे मात करतो, या ताणतणावाला सामोरं जातो आणि समयसूचकता दाखवून शांतपणे राहून जो योग्य निर्णय घेतो, तो मला वाटतं यावर यशस्वीपणे मात करू शकतो. सध्या खेळाचं वातावरण सुरू आहे. IPL अंतिम टप्प्याकडे येत आहे. पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 6 वर्षांपूर्वीच्या एका सामन्याची आठवण करून देण्यासाठी. निमित्त होतं मुंबई क्रिकेट संघटनेच्या T20 मुंबई लीग स्पर्धेचं. त्या स्पर्धेचा तो पहिलाच हंगाम होता, 2018 साली खेळला गेलेला. आणि त्या स्पर्धेतला अंतिम सामना खेळला गेला होता वानखेडे स्टेडियमवर. तो म्हणजे ट्राइम नाइट्स आणि शिवाजी पार्क लॉयन्स या दोन संघांच्या दरम्यान. अंतिम सामन्यातलं अंतिम षटक घेऊन येणार होता शशांक सिंग. जो शशांक सिंग आता पंजाब किंग्स संघाचा महत्वाचा खेळाडू ठरलाय. किंबहुना गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये IPLच्या खेळाडूंचा जो मोठा लिलाव पार पडला, त्या लिलावापूर्वी पंजाब किंग्स संघानं 2च खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवलं होतं. बाकी सर्व खेळाडूंना त्यांनी IPLच्या लिलावासाठी मोकळीक दिली होती. आणि त्या 2 पैकी एक खेळाडू होता शशांक सिंग. यावरून आपल्या लक्षात येईल की शशांक सिंग हे नाव किती मोठं झालेलं आहे. 2018 ते 2025 पर्यंत. किंबहुना 2018 साली ती मुंबई T20 लीगची स्पर्धा जेव्हा पहिल्यांदा खेळल्या गेली होती, त्याच्या आदल्या वर्षीच म्हणजे 2017 सालीच शशांक सिंग याचा समावेश दिल्ली कॅपिटल्सच्या संघात करण्यात आला होता. पण तेव्हा त्याला सामना मिळू शकला नव्हता. प्रत्यक्ष त्याचा IPL मधलं पदार्पण मला वाटते 2021-22 साली झालं असेल, तेही दुसऱ्या संघासाठी. पण सांगायचा मुद्दा हा की त्या 2018च्या T20 मुंबई लीगच्या अंतिम सामन्यात हा शशांक सिंग त्या सामन्यातलं पहिलं षटक घेऊन आला होता आणि तेही अंतिम षटक. आणि त्याच्या समोर जर कोण फलंदाज असेल जो शिवाजी पार्क लॉयन्स कडनं तेव्हा खेळत होता, तो होता आक्रमक डावखुरा फलंदाज शिवम दुबे. खरं तर त्या सामन्यात एकही षटक टाकलं नसतानाही शेवटच्या षटकात जे टार्गेट होतं शिवाजी पार्क लॉयन्सला 26 धावा करायच्या होत्या शेवटच्या 6 चेंडूत. आणि ट्राइम नाइट्सचा कर्णधार होता सूर्यकुमार यादव. मुंबई इंडियन्सचा जो आज महत्वाचा खेळाडू आहे, भारतीय T20 संघाचा आज कर्णधारपद तो भूषवतोय, त्याच्याकडे म्हणजे सूर्यकुमार यादवकडे शशांक सिंग गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं की हे अंतिम षटक जे आहे, ही अंतिम ओव्हर जी आहे ती मी टाकणार आहे. हा आत्मविश्वास त्याला होता. आणि तो कशामुळे होता? कारण तेव्हा सामन्यानंतर मी शशांक सिंगशी जेव्हा बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला आत्मविश्वास होता की हे 26 धावा, अर्थात त्याला माहित होतं की आपल्याला आपल्या गोलंदाजीवर फटके बसणार आहेत, षटकार चौकार मारले जाणार आहेत, पण 6 चेंडूंमध्ये मी 26 धावा देणार नाही. हा आत्मविश्वास त्यांनी आपल्या कर्णधाराकडे व्यक्त केला आणि सूर्यकुमारनेही त्याच्या आत्मविश्वासाला बळ दिलं आणि त्यांनी त्याच्या हातात चेंडू सोपवला की बिनधास्तपणे तुझ्या स्किलला, तुझ्या आत्मविश्वासाला बॅक कर आणि तू हे शेवटचे 6 चेंडू टाक आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दे. पण त्या अंतिम षटकाची सुरुवात जशी पाहिजे होती तशी झाली नाही आणि पहिल्याच चेंडूवर शिवम दुबेनी षटकार टोलवला. केवळ पहिल्या चेंडूवर नाही, तर त्या अंतिम षटकात शिवम दुबेने 3 षटकार टोलवले. म्हणजे 18 धावा केवळ षटकारांनी वसूल केल्या आणि एक चौकार त्यांनी लगावला होता फायनल लेगला. आणि शेवटचा चेंडू जो होता त्या षटकातला, एका चेंडूत 4 धावा हव्या होत्या शिवाजी पार्क लॉयन्सला जिंकायला आणि ट्राइम नाइट्सला जिंकायला. त्या एका चेंडूत त्यांनी कमीत कमी 3 धावा दिल्या असत्या, 2 धावा दिल्या असत्या, तर ट्राइम नाइट जिंकू शकलं असतं. पण आधीचे जे काही 5 चेंडू टाकले होते त्यावर जी हुकमत शिवम दुबेने गाजवली होती ती पाहता
संपूर्ण स्टेडियम शांत झालं होतं, खचाखच भरलेलं वानखेडे स्टेडियम होतं. T20 लीगचा तो पहिला हंगाम होता, पहिल्या हंगामाचा तो अंतिम सामना होता आणि एक दुसऱ्यांचा सामना करत होते शिवम दुबे आणि दुसरीकडे शशांक सिंग. पहिल्या 5 चेंडूपर्यंत हुकमत गाजवली होती शिवम दुबेनी, पण शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी शशांक सिंगला आठवलं की या 5 चेंडूंमध्ये त्यांनी कुठली चूक केली होती आणि शेवटचा चेंडू टाकताना त्यांनी कुठली चूक टाळायची होती. त्यांनी त्यानंतर बोलताना जवळपास कबुलीच दिली होती की मी प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होतो आणि तो शिवम दुबेच्या पट्ट्यात येत होता आणि तो त्याला भिरकावत होता. पण शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी शशांक सिंगला नेमकं काय केलं असेल? आजच्या खेळाडूंसाठी खूप महत्वाची ही गोष्ट आहे की अशा दबावाच्या परिस्थितीला सामोरं जाताना नेमकं काय करायला हवं आणि नेमकं काय करायला नको. तेव्हा शशांक सिंगला आठवलं त्याचे मेंटॉर विद्याधर पराडकर सर, जे दुर्दैवानं आज आपल्यात नाही आहेत. त्यांनी त्याला काय शिकवण दिली होती आणि त्याचे दुसरे मेंटॉर ॲबी कुरुविल्ला, भारताचे माजी कसोटीपटू, वेगवान गोलंदाज आणि जे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्या दोघांनी दिलेली शिकवण त्याला त्या क्षणी आठवली. किती निर्णायक टप्प्यावर ती शिकवण आठवणं आणि त्यानुसार प्रयत्न करणं हे किती महत्वाचं आहे बाबा. किती दबाव असेल, 30-40 हजार लोक स्टेडियममध्ये आहे, शेवटचा चेंडू टाकायचा आहे आणि त्याला 4 धावा रोखायच्या आहेत आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यासाठी. पण ती काय शिकवण होती? तर त्या दोघांनी त्याला सांगितलं होतं की जेव्हा केव्हा प्रतिकूल परिस्थिती असेल, अशी दबावाची परिस्थिती असेल, तेव्हा तुझ्यातलं जे सर्वोत्तम आहे, जो चेंडू तुझा सर्वोत्तम आहे की तुला वाटतं की हा मी जास्त आत्मविश्वासाने टाकू शकतो आणि या चेंडूवर फलंदाज हमखास बीट होऊ शकतो, त्याला बॅक कर, तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न कर. म्हणजे त्यांनी आधीचे जे यॉर्कर्स टाकले होते ते त्याचे सर्वोत्तम चेंडू नव्हते, पण त्या परिस्थितीनुसार त्यांनी तो टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण शेवटचा चेंडू त्यांनी टाकला, तो म्हणजे शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू, जो त्याचा हुकमी एक्का होता आणि त्या चेंडूवर शिवम दुबेने पुन्हा बॅट फिरकावली, पण तो चेंडू मिस झाला, यष्टीरक्षकाकडे गेला आणि जल्लोष झाला तो ट्राईम नाईट्स संघाच्या खेळाडूंमध्ये, ड्रेसिंग रूममध्ये, डगआउट्समध्ये. तेव्हा शिवाजी पार्क लॉयन्सच्या डगआउटमध्ये त्यांचे मुख्य प्रशिक्षक विनोद कांबळी होते. पहिल्या 5 चेंडूंवर त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता की शिवम दुबे आपल्याला हा सामना जिंकवून देईल आणि केवळ त्यांच्याच नाही तर पूर्ण स्टेडियम मधल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास होता की शिवम दुबे हा सामना शिवाजी पार्क लॉयन्सला जिंकून देईल. पण शशांक सिंगच्या मनात काही वेगळं होतं. त्याला आपल्या गुरूंची शिकवण आठवली आणि त्यानुसार त्यांनी चेंडू टाकला आणि तिथेच शिवम दुबे फसला. चेंडू मारण्याच्या नादात चेंडू मिस झाला, यष्टीरक्षकाकडे गेला आणि तो सामना ट्राईम नाईट्सने जिंकला. यातून आजच्या पिढीला नेमकं शिकण्यासारखं काय? तर कितीही दबावाची परिस्थिती असेल तर त्यावर मात करणं शक्य आहे, पण त्यासाठी आवश्यक आहे आपलं स्किल जे महत्वाचं आहे, आपल्या गुरूंची जी शिकवण आहे ती जी महत्वाची आहे, त्याला बॅक करणं, ती योग्य वेळ आठवणं आणि त्यानुसार प्रयत्न करणं. आता IPL T20 मुंबई लीगचा तिसरा हंगाम जो 6 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा सुरू होतोय, त्यानिमित्ताने ही गोष्ट आठवली आणि मला वाटते महत्वाचा आजचा मुद्दा हाच आहे की खेळाचं मैदान असो, आपलं कार्यालयीन कामाचं आपलं ऑफिसची जागा असो, घरचं आपलं वातावरण असो, आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रसंगांना आपल्याला अनेकदा सामोरं जावं लागतं. त्या क्षणी जर आपण योग्य निर्णय घेताना शांत मनस्थिती ठेवली आणि नेमकं काय करायला नको आणि काय करायला हवं असा विचार करून जर निर्णय घेतला तर मला वाटतं कोणीही यश मिळवू शकतं. आपण जर तुलना केली विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांची, मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, डॉक्टर्स असो, लॉयर्स असो, इंजिनियर्स असो, शिक्षकी पेशातले शिक्षक, प्राध्यापक असो किंवा खेळाच्या मैदानावरचे हे खेळाडू असो, यामध्ये सर्वाधिक ताणतणावाला सामोरं कोण जात असेल तर प्रत्येक जण जातो. पण मला वाटतं खेळाडू जर जात असतील, अर्थात जातातच, पण त्यांच्याकडे कदाचित काखंडभर ती शक्ती जास्त असेल की या ताणतणावाला सामोरं जाताना अधिक चांगल्या रीतीनं सामना कसा करता येईल. कारण एका सामन्यात जिंकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या सामन्याची सुरुवात शून्यापासून होते आणि पुन्हा त्यांना शून्यापासून सुरू करावी लागते आणि त्यातूनच काहीतरी वेगळा धडा या प्रत्येक खेळाडूला मिळत असतो. म्हणूनच जर आपण जागतिक स्तरावरचा विचार केला तर आपली जवळपास 130 कोटी, त्यापेक्षा जास्त कोटींची आपली लोकसंख्या आहे. पण यातल्या केवळ 2च खेळाडूंना ऑलिम्पिक्समध्ये वैयक्तिक खेळात सुवर्णपदक जिंकता आलेलं आहे. तो म्हणजे नेमबाज
अभिनव बिंद्रा आणि आपला भालाफेकपटू नीरज कुमार. हे का झालंय? कारण नीरज चोप्रा हे का झालंय? कारण त्यांच्याकडे काहीतरी वेगळं होतं. किती दबाव असेल तेव्हा जेव्हा त्यांनी ते ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकलं होतं आणि त्यामुळेच ते त्या प्रकर्षानं त्यांचं ते मोठेपण, त्यांचं ते वेगळंपण आपल्याला दिसून येतं. वेगळ्या स्तरावर का होईना शशांक सिंगनं तो दबाव हाताळला होता आणि आपल्या संघाला जिंकवून दिला होता. मला अपेक्षा आहे की T20 मुंबई लीगच्या या तिसऱ्या हंगामातही असे अनेक शशांक सिंग समोर येतील, जे त्यानंतर आपल्याला IPL मध्ये खेळताना दिसतील आणि नंतर अधिक वरच्या स्तरावर जाऊन भारताचंही प्रतिनिधित्व करताना दिसतील. तर आजच्या या मुद्द्याच्या गोष्टीत आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.